आयोजित केलेली आहे। आपलं हे नडगाव खडवली गाव आणि आपल्या या गावातील हे पितांबरे परिवार आणि या पितांबरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सरस्वती राघव पितांबरे आईसाहेबांना बुधवार दिनांक 3/12/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे विलासदादा असतील, अर्थात विलासदादा पितांबरे, त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या मुली असतील, आमच्या कुंदाताई असतील, पशीबाई असतील, नंदाताई असतील, त्याचप्रमाणे आईसाहेबांची नातवंड भूषण दादा असेल, भविष्य दादा असेल, मनालीताई असेल, त्याचप्रमाणे हा संपूर्ण पितांबरे परिवार आदी करून आईसाहेबांचे पुतणे असतील, संपूर्ण पितांबरे परिवार या ठिकाणी आईसाहेबांनी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि वयाच्या 86व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खर तर या पितांबरे परिवाराचं पितृक्षेत्र 2005 साली हरपलं। अर्थात सेवानिवृत्तीला अगदी 2-3 महिने बाकी असतानाच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने बाबांचं निधन झालं 2005 साली आणि तेथपासून जवळजवळ 20 वर्षापासून जवळजवळ बाबांचे संस्कार, बाबांची माया, बाबांचं हे कार्य आणि आईची माया, आईचे संस्कार या ठिकाणी या मुलांना देण्याचं कार्य आईसाहेबांनी केलं आणि अगदी बोलता चालता म्हणायला हरकत नाही, बोलता चालता वृद्धापकाळाने आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। आईसाहेबांची या पितांबरे परिवाराने अर्थात आमचे विलासदादा असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस असतील, अर्थात त्यांच्या धर्मपत्नी असतील, आईसाहेबांची सून, नातवंड असतील, मुली असतील, अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली। 1-1.5 महिन्यापासून साधारणतः आईचं तब्येत जरा बिघडलेली आणि मग तिची सर्व प्रकारची सेवा करण्याचं काम, सगळ्या प्रकारची सेवा करण्याचं काम या पितांबरी परिवाराने केलं। खऱ्या अर्थानं आईसाहेबांच्या सुनेने केलं असेल, मुलींनी केलं असेल, मुलांनी केलं असेल, नातवंडांनी केलं असेल। खर तर आई आणि वडिलांची सेवा जे करतात, ज्यांच्याकडून घडते आणि ते भाग्य ज्यांना लाभतंय ते भाग्यवान म्हणायला हरकत नाही, ते भाग्यवान म्हणायला हरकत नाही। आणि अशी ही भाग्यवान मुलं या ठिकाणी आईसाहेबांनी जन्माला घातली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं समाजकार्यामध्ये, समाजामध्ये समाजकार्य पाहायला मिळतंय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य पाहायला मिळतंय आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार, मार्गदर्शन करण्याचं काम आईसाहेबांनी केलं आणि या ठिकाणी कार्य करता करता वयाच्या 86व्या वर्षी आईसाहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं। खर तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक माणसं जोडली जातात, अनेक माणसं मिळतात प्रत्येकाला, बरं का। जसं जसं माणूस मोठा होतो ना, तशी तशी अनेक प्रकारची माणसं माणसाला मिळतात, मैत्री निर्माण होते, नातेवाईक असतात, सोयरे असतात, कुटुंबदार असतात, शेजारी असतात, अनेक माणसं जोडली जातात, बरं का। काही हितचिंतक असतात, काही हितचिंतक असतात, तर काही एक वेगळ्या प्रकारच्या विचाराची माणसं असतात। आता सगळीच माणसं काही सगळ्या सारख्या विचाराची नाहीत ना, नाही का। आणि सारख्याच विचाराचे असतील तर जग पण चालणार नाही, बरोबर आहे की ना। भिन्नता आहे म्हणून तर हे सगळं जगाचं, सृष्टीचं कार्य चाललंय ना, नाही का। विशेष महत्वाचं एवढंच आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही माणसाची त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती होते ना, तेव्हा तेव्हा ती प्रगती उत्तर व्हावी म्हणून त्याला आशीर्वाद देणारे, त्याच्यावर कृपा करणारे हे जगामध्ये फक्त 2च आहेत, एक संत आणि दुसरे आई वडील, बरं का। जेव्हा जेव्हा तुम्ही जो क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करताय ना, त्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा तुमची प्रगती होते की नाही, जेव्हा जेव्हा तुमची पुढे पुढे वाटचाल होते की नाही,
तेव्हा तेव्हा तुमच्यावर कृपा करणारे आणि तुम्हाला प्रगतीसाठी आशीर्वाद देणारे. या जगामध्ये दोन सांगितलेले, एक आई वडील आणि एक संत, साधू पुरुष, आपले श्री गुरु, आपले गुरु. बरं का? आता संतांचा जर आम्ही विचार केला तर संतांच्या चरणी आल्यानंतर, सत्संग झाल्यानंतर आमच्या विचारामध्ये बदल झाला ना, आमच्या कर्म आचरणामध्ये जर बदल झाला, आमच्या जगण्या वागण्यामध्ये बदल झाला की संतांना समाधान होत असतो. बरं का? आमच्या कल्याणाचं कार्य आम्ही केलं की संतांना आनंद वाटत असतो, कारण जगाच्या कल्याणासाठी संत येत असतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट वेती परोपकारी. जगाच्या कल्याणाकरता जे संत येत असतात ना, त्या संत संघाला आल्यानंतर आपण, त्या सत्संगाला आपण आल्यानंतर, त्या संतांच्या चरणी आपण आल्यानंतर आपल्या मनामध्ये बदल झाला ना, आपल्या कर्माचरणामध्ये बदल झाला की संतांना आनंद वाटतो. का आनंद वाटतो? ज्या कामानिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ना, ते कार्य, ते परिवर्तन आम्हाला पाहायला मिळत आहे. बरं का? आणि दुसरं, मुलगा कितीही मोठा जरी झाला ना, श्रवण करताय ना, ऐकताय ना, मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आई वडिलांपेक्षा कधीही मोठा होत नाही आणि मोठा होऊ शकत नाही. बरं का? पण तो मोठा व्हावा म्हणून देवाकडे ह्या जगामध्ये प्रार्थना करणारं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. समजतंय ना? मुलगा कितीही मोठा झाला तरी आई वडिलांपेक्षा मोठा होत नाही, होणार नाही. पण तो मोठा व्हावा, त्याची प्रगती व्हावी, त्याने त्याच्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या शिड्या उत्तर चढाव्यात म्हणून देवाकडे प्रार्थना करणारं ह्या जगातलं जर कोणी असेल एकमेव दैवत, तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. मौली, ज्या वेळेला आम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतो ना, त्यावेळेला त्या क्षेत्रात कार्य करत असताना, बरं का, आमची प्रगती पाहून कोणाकोणाला काय काय वाटतंय ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. आमचं चांगलं जगणं वागणं पाहून कोणाकोणाला काय काय वाटतंय ना, त्याचा अनुभव आम्हाला जीवनामध्ये येत असतो. बरं का? पण मुलगा ज्या वेळेला चांगला वागायला लागतो ना, चांगला जगायला लागतो ना, त्यावेळेला आई वडिलांना खऱ्या अर्थानं अंतःकरणपूर्वक समाधान होत असते. आई वडिलांना अंतःकरणपूर्वक समाधान होत असते. या ठिकाणी तो दृष्टांत देत असताना किंवा त्याची ओळख, त्याचं मार्गदर्शन करत असताना मौली काय म्हणतात? किंबहुना धनुर्धरा जो मातेचे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. मुलगा कसाही जरी असला ना तरी आईला आवडताच असतो. बरोबर आहे की नाही? भले शेजारी त्याला काळा म्हणत असतील, शेजारी त्याला कुरूप म्हणत असतील, शेजारी काय घरातले त्याला अजून काय काय म्हणत असतील, खोडसर म्हणत असतील, खोड्या करणारा म्हणत असतील, अजून काय काय म्हणत असतील, मुलगा कसाही जरी असला ना तरी आईला आवडताच असतो ना. प्रत्येक आईला आवडत असतो. बरं का? आता मला सांगा, ज्या वेळेला एखादा मुलगा लहान असतो, बरं का, त्याला काहीही कळत नाही. आता तो मुलगा जोपर्यंत सकाळी झोपेत आहे ना, तोपर्यंत आई काय करते माहितीये का? पटापट सगळं आवरत असते घरातलं. तिला माहितीये बाळ उठायच्या आधी माझं आवरलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? माझा मुलगा उठायच्या आधी मला आवरलं पाहिजे. आणि म्हणून मग ती काय करते माहितीये का? बाळाला उठायच्या आधी तिला आवरायचं असतंय ना, मग आवरता आवरता तिचं तिच्या केसांकडे पण लक्ष नसतंय. असतंय का? किती विस्कलित झाल्यात ना, त्याच्याकडे पण लक्ष नसतंय. कोणी लावायला तिला वेळ नाही. का माहितीये का? ती विचार करते मुलगा उठायच्या आधी, मुलं उठायच्या आधी मला हे सगळं आवरलं पाहिजे. तिला तिच्या साडीकडे पाहिला, तिला तिच्या पातळाकडे पाहिलंही वेळ नसतो. बरं का? आणि तुम्हाला सांगू का, काम करता करता जर हाताला काही लागलं ना, पोतेला घ्यायला टाईम नाही, ती आई तशीच पुसत असते. पटकन त्या साडीला नाही का, त्या पातळाला पुसत असते हात, आणि मग पुन्हा दुसऱ्या काही कामाला सुरुवात करत असते. स्वतःच्या केसांकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या आपल्या वस्त्रांकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या अगदी मेकअपकडे लक्ष देत नाही, चेहऱ्याकडे लक्ष देत नाही. पण एकदा तो मुलगा उठला ना, जागा झाला ना,
की पहिली आंघोळीचा विचार करते ती आई. बरं का, मुलाच्या आंघोळीचा पहिला विचार करते. छान अशी आंघोळ घालते बघा. आता मला सांगा, आईने लाईफ बॉय साबण लावलाय मुलाला, नंबर 1 लावलाय, लक्स लावलाय, संतूर लावलाय, की अजून मुलांसाठी कोणता जॉन्सन बेबी का? मी ऍडव्हर्टाईज नाही करत बरं का कोणाची, का जॉन्सन बेबी लावलाय की अजून कुठला लावलाय मोती? मुलाला काही कळतंय का? तो मुलगा बोलतो का, आई काय ग मला लाईफ बॉय साबण लावते, जरा मोती साबण लाव ना, जरा चांगलं काहीतरी जॉन्सन बेबी साबण लाव ना, डेटॉल लाव ना, काहीतरी चांगला साबण लाव ना. बोलतो का तू? तो सुगंधी आहे की अजून कसा आहे? खरं तर त्या मुलाला त्याचा सुगंध नसतो. सुगंध कोणाला असतो? आईला. आईला सुगंध असतो. पण मुलाच्या आंघोळीच्या साबणाचा आई सुगंध घेऊन समाधानी होते, आनंदी होते. आनंद कोणाला? मुलाला की आईला? आईला ना. आईला आनंद आहे बरं का. एकदा आंघोळ झाली ना की मग त्याला ती नवीन कपडे घालत असते. स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष नाही आईच्या. ती साडी घातलेली किती मळलेली आहे, किंवा ती साडी घातलेली किती हे झालेली आहे बरं का, तिला काय काय कशा पद्धतीने आहे त्याच्याकडे लक्ष नाही. तर मग चांगले कपडे मुलाला घातल्यानंतर आता तसं जर पाहायला गेलं तर त्याचा आनंद मुलाला आहे का? ते नवीन आहेत का जुने आहेत? जुने कपडे घातले तर तो मुलगा असं बोलतोय का आई मला नवीन कपडे घाल म्हणून? त्याला काही नसतंय, ते काही माहिती नसतंय. पण मुलाला नवीन कपडे घालण्याचा आनंद आईला आहे. मुलाला नवीन कपडे घालण्याचा आनंद कोणाला आहे? आईला आहे. पुढे ऐका हा. ज्याला शी काय आणि शू काय हेही कळत नाही, नवीन कपड्यात तो शी शू करतो, शी पण आणि शू पण. बरोबर आहे की नाही? पण ते लगेच कपडे बदलण्याचं काम आई करते. नको, माझ्या मुलाने शी केलेली आहे, शू केलेली आहे ना, त्याला लगेच स्वच्छ करून परत ते दुसरे नवीन कपडे घालते बरं का. आता त्याच्या पुढे जर पाहायला गेला तर त्याला आई पावडर लावते. बरोबर आहे ना. त्या मुलाला काही समजतंय आईने काय लावायला घेतलंय ते, कशासाठी लावायला घेतलंय ते? त्या मुलाला गंध लावते, त्या मुलाला काजळ भरते, त्या मुलाला अगदी सुशोभित करते सगळ्या प्रकारे. कळतंय ना. आणि ऐका, एकच नाही तर 2-3 टिळे काळे ठेवून पण देते ती. का? कोणाची काय? माझीच दृष्ट लागू नये म्हणून. बरोबर आहे ना. तिला स्वतःला असं वाटतंय बरं का. आणि ऐका, ज्या वेळेला त्या मुलाची मेकअप होते ना, आई स्वतःकडे बघत नाही, त्या मुलाकडे पाहत पाहतच राहत असते. परत परत पाहावं तिला असं वाटतंय, कारण स्वतःचा चेहरा किती सुंदर दिसतोय, कसा दिसतोय यापेक्षा माझा मुलगा किती सुंदर दिसतोय ना, याच्यातच त्या आईला आनंद वाटत असतो. याच्यातच त्या आईला आनंद वाटत असतो बरं का. जर मुलाने चांगलं राहिलं, जर मुलाने चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केलं मुलाचं, तर आईला चांगलं वाटत असेल तर ऐका ना, आम्ही जर चांगली कर्म केली, आम्ही जर चांगलं वागलो, जगलो, आमच्या जीवनाचा उद्धार कसा होईल अशा प्रकारे जर आम्ही कार्य केलं तर संतांना आनंद व्हायचा राहील का? देवाला आनंद व्हायचा राहील का? देवाला आनंद होईल, संतांना आनंद होईल. पण त्यात काय आहे माहितीये का विशेष म्हणजे, आम्ही आमच्या जीवनाचं प्रवास करत असताना कोणाचं ऐकलं पाहिजे ही महत्वाचं आहे ना. बरं का. कोणाचं ऐकलं पाहिजे ही महत्वाचं आहे. सांगू का? संतांचं आणि आई वडिलांचं ऐकून जो माणूस जीवनाचा प्रवास करतो ना, तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. ऐकताय ना. लोकांचं ऐकून तुम्ही कसं वागताय हे मला माहित नाहीये, आणि तुम्ही काय करताय तेही मला माहित नाहीये. पण श्री गुरूंच्या कृपेने जे काही मला प्राप्त झालेलं आहे ज्ञान किंवा मार्गदर्शन, संतांच्या कृपेने जे काही मला प्राप्त झालेलं आहे बरं का, ते ऐकून मी तुम्हाला सांगतो. काय? संतांचं आणि आई वडिलांचं ऐकून जो मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करतो ना, तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. कारण संत अनहिताचं कधीही सांगत नाहीत. एक वेळ तुम्ही मागाल ते देव देईल. ऐकताय ना. देवाची जर कृपा तुमच्यावर झाली, देवाची कृपा तुमच्यावर व्हावी म्हणून जर तुम्ही देवाला प्रसन्न करून घेतलत ना, तर
तुम्ही मागाल ते देव देईल. आता पुराण शास्त्र जर वाचलीत तर अशा कितीतरी राक्षसांना देवाने काय काय दिलंय ना. आणि मग विध्वंस मांडला त्या राक्षसांनी. ज्या महादेवाने दिलं ना त्या राक्षसांना, देवांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी, देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. रावणाला सगळे ओळखता ना. 33 कोटी बंदी घातले, 33 कोटी बंदी घातले असं सांगितलेलं आहे. सगळ्या प्रकारचे देव त्यांनी बंदिस्त ठेवले होते. बरं का. आपला विषय काय बघा. देवाला जर तुम्ही प्रसन्न करून घेतलं, देवाची कृपा होईल असे जर जगलात वागलात आणि देवाने जर तुम्हाला द्यायचं ठरवलं तर तुम्ही जे मागाल ते देव देतात. पण संत तुम्ही जे मागाल ते देत नाहीत, जे देतात ते तुमच्या हिताचं, तुमच्या भल्याचं, आपल्या हिताचं, आपल्या भल्याचंच संत देतात. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना कोणाचं ऐकलं पाहिजे? संतांचं ऐकलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊ आपण. चला बरं का. मला सांगा, या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांनी जर मनपूर्वक विचार केला आणि आपण जेवढे मोठे झाला असाल तेवढे मोठे, काहींची आई आता 80 वर्षाची असेल, काहींची आई 60 वर्षाची असेल, काहींची 90 वर्षाची आई असेल, वडील 60 वर्षाचे असतील, 80 वर्षाचे, 90 वर्षाचे. त्यांचं जो वय असेल तो असेल, आपलं जे वय असेल ते असेल. पण आपण एवढा मोठा होईपर्यंत आतापर्यंत कुठल्याही मुलीने किंवा कुठल्याही मुलाने सांगावं या ठिकाणी बसलेल्या त्याच्या आई वडिलांनी त्याला वाईट जगायला वागायला शिकवलंय का? आहे का कोणी असा? आईने चोरी करायला सांगितली, बापाने चोरी करायला सांगितली, बापाने व्यसनाधीन व्हायला सांगितलं, आईने व्यसनाधीन व्हायला सांगितलं. एखादा मुलगा व्यसन करून आला आणि बापाला आनंद झालाय. एखादा मुलगा व्यसन करून आलाय आणि आईने त्याची आरती केली, बरं झालं आजपासून प्यायला सुरुवात केली तू. समजतंय ना. आई वडील आम्हाला शिकवत असताना, मार्गदर्शन करत असताना आमच्या हिताचंच मार्गदर्शन करत असतात, आमच्या हिताचंच मार्गदर्शन करत असतात. आम्हाला ज्याची गरज आहे ना, आमचं जीवन ज्याच्याने चांगलं होईल, उत्तम होईल, आमच्या आयुष्याचं सार्थक ज्याच्याने होईल ना, आमचं जीवन शोभनीय सुशोभित ज्या विचारांनी होईल ना, असेच विचार आमचे आई वडील, अशाच प्रकारचं मार्गदर्शन आमचे आई वडील करत असतात. आणि म्हणून आम्ही कोणाचं ऐकलं पाहिजे? एक म्हणजे संतांचं आणि दुसरं म्हणजे आई वडिलांचं. कारण कुठल्याच बापाला वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, कुठल्याच आईला वाटत नाही की माझ्या मुलीने कसं तरी अस्तव्यस्त वागावं, कधीच वाटत नाही. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतंय ना, मुलांविषयी विचारत करत असताना प्रत्येक आई वडिलांना असं वाटतंय की आयुष्यात आम्हाला जेवढं चांगलं वागता आलं नाही ना, त्यापेक्षा चांगलं आमच्या मुलांनी वागावं. प्रत्येक आई वडिलांना वाटतंय. कळतंय ना. ज्या क्षेत्रामध्ये वडील आपलं कार्य करतात की नाही, त्या क्षेत्रामध्ये वडिलांची जेवढी प्रगती झाली नाही ना, त्याहून अधिक प्रगती आपल्या मुलांची व्हावी म्हणून देवाला प्रार्थना करतात ते वडील. त्याहून श्रीमंत म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी श्रीमंत व्हावं असं वडिलांना वाटतंय, माझ्यापेक्षा सुंदर माझ्या मुलीने दिसावं असं आपल्या आईला वाटतंय. आणि म्हणून मग आम्ही अखंड कोणाचं ऐकलं पाहिजे? संतांचं आणि आई वडिलांचं. आता आपण आपल्याकडे वळू. आतापर्यंत जर आम्ही विचार केला तर आम्ही संतांचं आणि आई वडिलांचं ऐकून किती वागतोय बरं? आम्ही जाणते झालो ना का त्याच आईला बोलतोय, गप्प तुला अक्कल नाही, तू कशाला बडबड करते. आम्ही जाणते झालो ना की त्याच वडिलांना ऐकतोय, बाबा तुमचा आता वय झालाय, थोडस डोक्यावर तुमच्या, तुम्ही काहीही म्हणताय, काहीही बडबडताय तुम्ही. आई वडील कधीही काहीही बडबडत नसतात. जे सांगतात ना तो हितोपदेशच असतो, तो हिताचाच उपदेश असतो. बरं, मग आता आपण प्रत्येकाने विचार करूयात ना, आम्ही जास्त अधिक करून आई वडिलांचं ऐकतोय की अजून लोकांचं ऐकतोय? कोणाचं ऐकतोय आपण? कोणाचं ऐकतोय? कधीतरी एखादा मित्र, नवीन घर आम्ही बांधल्यानंतर वास्तुशांतीच्या वेळेला ज्याला यायला जमलं नाही ना, तो कधीतरी 1-2 वर्षानंतर फेरी झाली की मग येतोय.
आणि मग त्याच्या आठवणीत येते, अरे त्याच्या वास्तुशांतीच्या वेळेला, त्याच्या गृहप्रवेशाच्या वेळेला जायला जमलं नाही, आता तरी जावं. आणि मग तो आला, आमचा आवडता मित्र असेल, आमच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे तो, असं जर आम्हाला माहिती असेल किंवा असं जर आम्हाला वाटत असेल, आणि असा मित्र जर आमच्या घरी आल्याबरोबर जर त्यांनी सांगितलं ना, अरे काय तू एवढा मोठा घर बांधला, एवढा खर्च केला, आणि किचन ह्या दिशेला ठेवलाय, तू स्वयंपाकघरून तुझा ह्या दिशेला आहे, वास्तविक इथे तुझा बेडरूम हवा होता आणि बेडरूमच्या ठिकाणी स्वयंपाकरूम हवा होता, ऐका, त्याचं ऐकून आम्ही चेंज करतोय, बदल करतोय की नाही? कोणाचं ऐकतोय? जो कोणी येईल त्याचा ऐकतोय. बेडरूमच्या ठिकाणी किचन करतोय, किचनच्या ठिकाणी बेडरूम करतोय का? तर आमच्यापेक्षा तो ज्ञानी आहे, बरं का? कधीतरी एखादा आमच्या घरी आला आणि असा मुलगा जर आमचा थोडा वेडसरपणा करायला लागला ना, हट्टीपणा करायला लागला ना, की लगेच तो बोलतोय, याची ग्रह शांती केले का तू? याची पत्रिका काढले का तू? पत्रिकेमध्ये काही आहे का अडचण वगैरे, काही बघितले का तू? आम्ही लगेच कोणाचं ऐकतोय? त्याचं ऐकतोय. बरोबर आहे ना? काय कधीतरी एखादा आमच्या घरी आला आणि घरात आल्याबरोबर त्याने प्रवेश करण्याच्या आधीच त्याने बाहेरच येऊन आम्हाला बाहेर बोलावलं आणि सांगितलं, अरे तुझ्या घराची चौकट, तुझ्या घराचं जे एंट्री आहे ना, जो प्रवेशद्वार आहे ना, तो चुकीच्या दिशेला आहे, ह्या दिशेला नाही पाहिजे, ह्या दिशेला नाही पाहिजे. आम्ही चांगल्या चांगल्या भिंती तोडून, इतरांचं ऐकून, आम्ही आमच्या मनाप्रमाणे, त्यांच्या मनाप्रमाणे बदल घडवत असतो. ऐकताय ना? तुमच्या घराच्या भिंती तुमचे आई वडील कधीच बदलायला सांगत नाहीत. बांधलेला घर माझ्या मुलाने बांधलंय ना, याचा स्वाभिमान त्यांना असतो. ऐकताय? ऐकताय ना? तुम्ही कुठल्या वेळेला जन्माला आलेला आहे, ती वेळ वाईट आहे की चांगली आहे, याची गरज आई वडिलांना नसते. जन्माला सुखरूप आले ना, यात त्यांना आनंद असतो. समजतंय? सुखरूप जन्माला आले ना तुम्ही, यात त्यांना आनंद असतो. पुढे चलो आपण. आम्ही घराच्या भिंती बदलतो का? कोणीतरी सांगितलं, आम्ही घरातले किचन बदलतोय, बेडरूम बदलतोय, आम्ही घराच्या भिंती इकडच्या तिकडे करतोय, आम्ही घराचा प्रवेशद्वार बदलतोय. ज्या दिवशी घरातली माणसं विचाराने बदलतील ना, त्या दिवशी भिंती आणि प्रवेशद्वार बदलायची गरज लागणार नाही तुम्हाला. आम्ही सगळं बदलतोय. त्याच्या पुढे जाऊन सांगू, आम्ही आमचे कपडे सुद्धा आमच्या आवडीचे कमी, इतरांच्या आवडीचे जास्त शिवतोय. खरंय की नाही? अहो, आम्ही केस सुद्धा कापायला गेलो ना, कोणी जर बोललं ना, अरे हे केस तुला बरोबर दिसत नाही, असे पाहिजे, तसे करतोय. इतरांच्या आवडीप्रमाणे आम्ही आमचे केस कापतोय, आमचे कपडे बदलतोय, आमच्या भिंती बदलतोय, आमचे प्रवेशद्वार बदलतोय. नवे नवे काही माणसं तर घर बदलतात. हो, काही येतात असे, घरामध्ये प्रवेश केला का लगेच बोलतात, अरे बापरे तुझ्या घरात काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे बरंच काय आहे, ते काढण्यासाठी संत आले. घरात बरंच काही आहे. ज्या दिवशी आमचं अंतःकरण विचाराने स्वच्छ असेल ना, मन विचाराने स्वच्छ असेल ना, ऐका, त्या दिवशी सगळे ग्रह आमचे शांत असतील. त्या दिवशी सगळ्या भिंती आमच्या योग्य असतील. ज्या जागी आम्ही बसतोय, राहतोय, खातोय, सगळं काही कार्य करतोय ना, ती जागा आमच्यासाठी पवित्र असेल. फक्त त्या जागी राहताना आमचे विचार स्वच्छ पाहिजे. दुर्दैव काय आहे माहितीये का? आम्ही भिंती बदलतोय, आम्ही दरवाजे बदलतोय, आम्ही बऱ्याच ग्रहांच्या शांती करतोय, पण ते ग्रह ज्या मनात आहेत त्या मनाची शांती कधी आम्ही करतच नाही. आता ही मनशांती चालू आहे बरं का. प्रवचन म्हणजे काय आहे? टाइमपास का? मनशांती चालू आहे. आमचं अंतःकरण स्वच्छ झालं पाहिजे, ते स्वच्छ करण्याचं काम चालू आहे. आता प्रवचन आम्ही का श्रवण करावं, कीर्तन आम्ही का श्रवण करावीत, आम्ही गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी का वाचावी, आम्ही आमचं अंतःकरण स्वच्छ व्हावं म्हणून आम्ही वाचलं पाहिजे ते. आता ऐका, ते लगेच आम्ही चेंज करतोय, ते लगेच आम्ही बदली करतोय. परवा मी एका ठिकाणी गेलो, दुपारच्या वेळेला त्यांचा मुलगा एवढा पिऊन तराड होता की कोण आलंय तेही त्याला माहिती नाही. त्याची परिस्थिती बघितल्यानंतर माझ्याही डोळ्यात अश्रू आले. का अश्रू आले? अरे काही 2-4 वर्ष झाले असतील रे लग्नाला, त्याच्या एक लहान मुलगा आहे त्याला. आता ज्या बापाने त्या घरामध्ये मुलगी दिली, त्या बापाने तो मुलगा व्यसनाधीन आहे म्हणून दिली का?
इथे बसलेल्यांपैकी ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचं किंवा बहिणीचं जमवायला जातो त्यावेळेला पहिले काय बोलतो बरं? काय विचार करतो? 3 वेळचं नाही, त्यांना 2च वेळचं खायला मिळालं तरी चालेल माझ्या बहिणीला किंवा माझ्या मुलीला, पण मुलगा काय निर्व्यसनी पाहिजे.